दिल्लीतील बैठक झाल्यानंतर आज मुंबईत महत्त्वाची बैठक होणार असल्याची माहिती आहे। शिंदे, फडणवीस आणि अजित पवार यांच्यामध्ये मुंबईत बैठक होणार असल्याची सूत्रांकडून माहिती मिळते। बैठकीची वेळ आणि ठिकाण अजून निश्चित नाहीये। अमित शहांनी दिलेल्या सूचना आणि घेतलेले निर्णय यावर बैठकीत चर्चा केली जाणार असल्याची माहिती आहे। तसंच सत्ता स्थापनेवर देखील चर्चा केली जाणार असल्याची माहिती मिळते। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी तुषार उपनवर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। तुषार, काल दिल्लीमध्ये बैठकांचं सत्र पार पडलं आणि त्यानंतर आज मुंबईमध्ये अतिशय महत्त्वाची बैठक, काय अपडेट? प्राजक्ता, आपण जर पाहिलं असेल तर आज रात्रीच भाजपाच्या सर्व आमदारांना फोन जाणार आहेत, सर्व आमदारांना फोन केले जाणार आहेत। 1 तारखेला गटनेते पदासंदर्भातली बैठक मुंबईमध्ये होणार आहे। पुढच्या 48 तासामध्ये केंद्रीय निरीक्षक मुंबईमध्ये दाखल होतील आणि 1 तारखेला जी गटनेते पदासंदर्भातली जी निवडणूक आहे या संदर्भामध्ये निरीक्षक सर्व आमदारांचं म्हणणं जाणून घेतील। एकीकडे गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची वर्णी लागेल, तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे तिघेही जण खाते वाटपासंदर्भात बैठका घेताना पाहायला मिळतील। आणि गटनेतेपदी देवेंद्र फडणवीसांची निवड झाल्यानंतर 2 तारखेला मुंबईमध्ये शपथविधी या ठिकाणी पार पडणार आहे। मात्र शपथविधी नेमका कुठे पार पडेल या संदर्भातले अजून ठिकाण ठरलेलं नाहीये। मात्र वानखेडे स्टेडियम या ठिकाणी शपथविधी पार पडण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे आता शेवटचे 48 तास फक्त शिल्लक राहिलेले आहेत या सगळ्या घडामोडी घडण्यासाठी। एकदा का केंद्रीय निरीक्षक मुंबईमध्ये दाखल झाले आणि त्यानंतर ज्या अनौपचारिक सगळ्या गोष्टी त्या पार पडल्या की आपल्याला या ठिकाणी ठिकाण कळवलं जाणार आहे। मात्र आजच सर्व भाजपाच्या आमदारांना मुंबईमध्ये पोहोचण्यासंदर्भातले निरोप दिले जाणार आहेत, कारण की अनेक भाजपाचे आमदार हे ग्रामीण भागासारख्या गडचिरोलीसारख्या परिसरामध्ये राहत असतात। त्यामुळे त्यांना मुंबईमध्ये पोहोचायचं म्हटलं तर त्यांना 24 तासांपूर्वी निरोप द्यावा लागणार आहे। त्यामुळे आज रात्री सर्व भाजपाच्या आमदारांना निरोप दिले जातील आणि स्वतः प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आजपासूनच आपल्याला मुंबईमध्ये दाखल होताना पाहायला मिळणार आहेत। त्यामुळे पुढचे 48 तास महाराष्ट्राच्या राजकारणासाठी महत्त्वपूर्ण असणार आहेत। एकीकडे देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये ज्या बैठका होतील त्यामध्ये खाते वाटपासंदर्भात चर्चा होईल, तर प्रदेश कार्यालयामध्ये आपल्याला निश्चितच या बैठकीकडे आपलं लक्ष असेलच। पुढची समीकरणं नेमकी काय असणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तुषार, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। वेळोवेळी अपडेट घेत राहू।